कन्फ्युजन आहे का की कुठली इंडक्शन घ्यायची आणि कुठलं इन्फ्रारेड कुकटॉप घ्यायचं? तर त्यासाठी मी आज तुम्हाला अगदी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन सांगणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. सध्या सगळीकडे जे टंचाई चालू आहे ती म्हणजेच पेट्रोल, डिझेल आणि गॅस या सगळ्यांची टंचाई चालू आहे. पण त्यातल्या त्यात आपल्या सगळ्याच मैत्रिणींना प्रश्न पडलेला आहे की गॅस संपल्यावरती काय करायचं, कारण की गॅस आपल्याला अगदी इझिली जेवढं पाहिजे तेवढं लवकरात मिळत नाही. तर त्या सगळ्यांवरती सोल्युशन आपण सगळ्यांनी तर शोधून काढलंय, ते म्हणजेच हे अशा प्रकारचे इंडक्शन जे की इलेक्ट्रिकवर चालतात. आणि बरेचसे इंडक्शन जे आहेत ते, आणि आता नवीन लेटेस्ट एक 2 वर्षापूर्वी बाजारामध्ये आलेले आहे, पण सध्या मागच्या 1 वर्षांपासून बऱ्याच जणांकडे ते आहेत सुद्धा, ते म्हणजेच कुकटॉप. तर इंडक्शन जे की माझ्याकडे आहे हे प्रेस्टिजचं इंडक्शन, जे की माझ्याकडे मागच्या 2 वर्षापासून आहे, पण सध्या तेव्हा त्याचा काही उपयोग झालेला नव्हता. जस्ट आपला गॅस वगैरे खराब झाला, काही झालं तर मग त्यासाठी मी हे घेऊन ठेवलेलं होतं. तर या सगळ्यांवरती सोल्युशन तर आपण शोधून काढलंय. आणि जर तुमच्याकडे आणखी तुम्ही जर कुकटॉप म्हणा, प्रेस्टिजचं इंडक्शन म्हणा, कुठलं इंडक्शन समजून घ्या, ते जर तुम्ही घेतलेलं नसेल तर तुम्हाला प्रश्न पडत असेल की इंडक्शन घ्यायचं की कुकटॉप घ्यायचं. तर मेन म्हणजेच त्याचे मी दोघांचे तुम्हाला फायदे आणि तोटे दोघी सुद्धा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. तर सगळ्यात पहिले मी सांगते की माझ्याकडे कुठलं इंडक्शन आहे. तर माझ्याकडे हे आहे प्रेस्टिजचं 1600 वॅटचं इंडक्शन. इथं बघू शकता, हे अशा प्रकारचं ना इंडक्शन मिळतं. तर याचं जे आहे ना, तर इंडक्शनचा फायदा सुद्धा असतो आणि तोटे सुद्धा असतात. सगळ्यात मेन पहिला तोटा तो म्हणजेच की इंडक्शनवरती सगळेच भांडे चालत नाही. त्यावरती फक्त आणि फक्त स्टीलचे, आणि जर तुम्ही त्यावरती प्रेस्टिजचं नॉनस्टिकचं भांडं ठेवलं तर ते भांडं चालेल. पण यावरती जर तुम्ही ॲल्युमिनियमचं वगैरे किंवा काही जे आपले भांडे असतात तर ते यावरती चालत नाही. यावरती फक्त स्टीलचे भांडे, लोखंडी भांडे, आणि मेन म्हणजेच जर प्रेस्टिजचं जर तुमच्याकडे नॉनस्टिकचं पॉट असेल तर ते चालतात. बाकी यावरती कोणतेही भांडे चालत नाही. तर हा त्याचा एक सगळ्यात मेन डिसॲडव्हान्टेजेस आहे. आणि जे कुकटॉप आता जे नवीन बाजारामध्ये आलेले आहेत, तर ते कुकटॉप जे आहेत तर त्यावरती तुम्ही कुठल्याही प्रकारचं भांडं जरी ठेवलं ना तरी ते अगदी व्यवस्थित चालतात. पण त्यात पण एक मेन इम्पॉर्टंट त्यावरती एक लॉस आहे, ते म्हणजे जर तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये जर दूध वगैरे तापायला ठेवलं त्यावरती, तर त्यावरती ना असं ते एकदम डान्स करायला सुरुवात होते. जसं की आता तुम्ही सगळ्याच ट्रेंडिंग इंस्टाग्रामच्या किंवा यूट्यूबच्या रील्समध्ये तर पाहतच असाल की कशा प्रकारे ते भांडे एवढे जोरजोरात हलतात. आणि ते खरंच हलतात जर त्याच्यावरती प्रेशर, म्हणजे प्लेन गुळाचं जर पातेलं नसेल ना तर त्यावरती ते तसेच डान्स केल्यासारखंच होतं. तर त्यावरचा तो एक डिसॲडव्हान्टेजेस आहे. आणि मेन म्हणजे जर घरामध्ये लहान मुलं वगैरे असतील ना, तर चुकून जर समजा आपल्याकडनं ते चालू राहिलं आणि जर ते जी मधली जी फ्लेम असते ना तर ती इतकी हाय असते, म्हणजे ज्या प्रकारे चुला वगैरे आपलं एकदम छान असं चांगला पेटलेला जर असला ना तर कशा प्रकारे चटका लागेल ना, अगदी सेम त्या लेवलचा चटका लागण्याची शक्यता असते. त्यामुळे तो पण एक त्याचा डिसॲडव्हान्टेजेस आहे. पण त्याचे फायदे पण खूप आहेत की त्यावरती ना, एक म्हणजेच कुठलेही भांडे चालतात, आणि दुसरं म्हणजे आपण त्यावरती जे आपल्याकडे पापड, बिबडे किंवा कोणत्याही प्रकारचं जर काही असेल म्हणजेच, तर ते आपण त्यावरती भाजू शकतो. इवन भाकरी जी आहे ना तर ती सुद्धा त्यावरती छान अशी भाजली जाते, कारण की त्यावरती ना आपल्याला एक अशी स्टीलची जाळी मिळते. त्या जाळीवरती आपण जर भाकरी भाजायला ठेवली ना तर ती छान अशी फुलते. तर जर तुमच्याकडे घरामध्ये लहान मुलं वगैरे नसतील, किंवा जर तुम्हाला म्हणजे माहिती की आपण तेवढं काळजी घेऊ की त्यांना हात वगैरे लावू देणार नाही, तर तुम्ही जे आहे ना तर ते इंडक्शन न घेता ते कुकटॉप घ्या. मी तर खरंच सजेस्ट करेन. पण ह्या इंडक्शन जर तुमच्याकडे ऑलरेडी असेल ना, आणि जर तुम्ही कुकटॉप त्यासाठी घेण्याचा विचार करत असाल की इंडक्शनवरती चपाती वगैरे बनत नाही, काही बनत नाही, तर असं अजिबात नाही आहे. जर तुमच्याकडे संपूर्ण स्टीलची भांडी वगैरे असतील किंवा मग लोखंडाची भांडी असतील, तर यावरती ना लोखंडाचा तवा ठेवल्यानंतर ना चपात्या इंडक्शनवरती सुद्धा छान तयार होतात. कशा छान तयार होतात, कशा बनवायच्या, किंवा यावरती कोणती
तवा तापवण्यासाठी काय मेन इम्पॉर्टन्स करायचं याचं सगळं डिटेलमध्ये मी ना तुम्हाला व्हिडिओमध्ये एक बनवून सांगितलेलं आहे की इंडक्शनवरती सुद्धा छान अशा चपात्या तयार होतात. असं काहीच आहे. तर तुम्हाला जर काही घ्यायचं असेल आणि हा इंडक्शन जर तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही. इंडक्शनवरती सुद्धा फक्त संपूर्ण स्वयंपाक सुद्धा होऊ शकतो. फक्त तुमच्या घरामध्ये स्टीलच्या कढई, स्टीलचे पातेले आणि स्टीलचं कुकर ह्या जर तिघी गोष्टी असल्यात ना तर अजिबात कोणत्याही गरज पडणार नाही. आणि एक लोखंडी तवा. तसं तर लोखंडी तवा आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये चपाती वगैरे बनवायच्यासाठी असतो. आता बाजारामध्ये नॉनस्टिकच्या वगैरे तवा आलेले आहेत, पण आपल्याकडे 2 ते 3 तवे तर असतातच. त्यामध्ये 1-2 नॉनस्टिकचा असतो, एक डोशाचा असतो आणि एक लोखंडाचा तर असतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता आपण जे आहे ना तर तो फक्त इंडक्शनवरती सुद्धा स्वयंपाक करू शकतो. त्यामुळे टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही. तुमच्याकडे ऑलरेडी इंडक्शन आहे आणि तुम्ही या भांड्यांसाठी म्हणून किंवा फास्ट स्वयंपाक होईल म्हणून जर तुम्ही ते कुकटॉप घ्यायचा विचार करत असाल तर अजिबात घ्यायची गरज नाही. इंडक्शनवरती सुद्धा छान असा स्वयंपाक तयार होतो. उलट गॅसपेक्षा ना इंडक्शनवरती खरं तर फास्ट स्वयंपाक होतो, कारण की त्यावरती कसं आपण टेम्परेचर म्हणजे आपले जे वॅट किती वॅटची आहे ना तर त्या वॅटपर्यंत आपण ती जी आहे तर ती यूज करू शकतो. गॅसचं नसतं, फक्त लो फ्लेम, हाय फ्लेम, मिडियम फ्लेम 3च फ्लेम असतात. त्यावरती आपल्याला बनवायचं असतं. पण यावरती ना एकदम व्यवस्थित आपल्याला वाटेल तसं टेम्परेचर आपण मॅन्युअली सेट करून एकदम व्यवस्थित असं आपण स्वयंपाक बनवू शकतो. त्यामुळे टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही. हां, पण जर तुम्ही नवीन तुमच्याकडे नाही आणि तुम्ही जर नवीन घेण्याचा विचार करत असाल तर नक्कीच मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही जे बाजारामध्ये नवीन कुकटॉप आलेले आहेत तर ते नक्की घ्या. आणि त्यासोबतच ना मग तुम्ही एक घ्या की त्याला जर नवीन स्टँडसुद्धा आलेले आहेत कुकटॉपसाठी, की जेणेकरून जर तुम्ही त्यावरती प्लेन गुळाचे भांडे नाही ठेवले तर त्याला ना ते खूप हलतात. म्हणजे अगदी त्यामधला पदार्थ जर काठोकाठ जर भरलेला असेल ना तर ते अगदी उतू किंवा बाहेर पडण्याची म्हणजे हलून सुद्धा खाली पडू शकतं, एवढं फास्ट ते असतं, फास्ट हलतं. त्यामुळे मग त्याला ना असे आता जे आहेत ना तर ते रॅकसारखं आले, म्हणजे असं एक बॉक्ससारखं असतं आणि त्याला वरच्या साईडने ना जाळी असते. तर ती तुम्ही घ्या. त्याच्यासोबत ती सुद्धा घ्या. म्हणजेच मग तुम्हाला ते सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत, हे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा दरवाजा म्हणते भांडी वगैरे आहे जे प्लेन गुळाचे नाही आहे ते जर हलत असतील तर मग त्याच्यावरती ऑप्शन म्हणून तुम्ही हे वापरू शकता. तर अशा प्रकारचं जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि हा माझा रिअल रिव्ह्यू आहे, कारण की मी जे आहे ना तर माझ्याकडे हे इंडक्शन आहे आणि माझ्या मम्मीकडे किंवा माझ्या सासरीसुद्धा ते जे आहे ना तर ते दोघांकडे पण कुकटॉपच आहे. तर ते कुकटॉपसुद्धा मी वापरून बघितलेलं आहे आणि इंडक्शन माझ्याकडे आहे, त्यामुळे मी हे सुद्धा वापरून बघितलं आणि मी आता वापरते सुद्धा. तर यावरती चपात्यासुद्धा खूप छान तयार होतात आणि भाजीसुद्धा छान शिजते. अजिबात काही प्रॉब्लेम येत नाही. जर तुमच्याकडे असेल तर अजिबात नवीन घ्यायची गरज नाही, आणि जर नसेल तर मग मी तर तुम्हाला कुकटॉपच प्रेफर करेन. चला तर मग मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.